जयश्री आगवणे आणि रणजित सिंह निंबाळकरांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली। सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेमधून ही ऑडिओ क्लिप ऐकवली आहे। जय महाराष्ट्र या ऑडिओची पुष्टी करत नाहीये, मात्र या ऑडिओ क्लिपमुळे सध्या चर्चांना मात्र उधाण आले आहे। काल सुषमा अंधारेंनी एक पत्रकार परिषद घेतली आणि या सर्व प्रकरणामधली एक ऑडिओ क्लिप जी आहे ती आता संपूर्ण महाराष्ट्राला ऐकवलेली आहे। जयश्री आगवणे आणि रणजित सिंह निंबाळकरांची ही ऑडिओ क्लिप असल्याची माहिती सुषमा अंधारेंनी दिली। जय महाराष्ट्र या संदर्भातली पुष्टी करत नाहीये। हॅलो, हा दादा, मी जयश्री बोलते। म्हटलं थांबवा, हे कुठंतरी खूप मुलांचा घरून फोन येतोय सारखा। मुलगी खूप आजारी आहे, मोठी नाना आजारी आहेत। नाना तर असे आलेत की त्यांचं गॅरंटी कमी आहे। मला सांगा, थांबवायचं कोणी कोणाला थांबवायचं आहे का? परवा दिवशी मी तुम्हाला बोललो, माझ्या जेवढ्या तक्रारी तुम्ही दाखल केलं, हा, किती तक्रारी दाखल केल्या तर लिमिट आहे काय? किती आता मी काय बघितलं नाही दादा। थांबवा आपण, तुमच्या हात आता तुम्ही कुठंतरी मिटू आपण, येऊ देत। मी काय म्हणते, मी शब्द देते तुम्हाला, त्यांना बाहेर येऊ द्यात, मी स्वतः समोर घेऊन येते त्यांना। पण हे थांबवा, खरंच मुलगी खूप आजारी आहे। त्या दिवशी पप्पांना त्यांना भेटाय गेल्यापासून तिला फिट। वहिनी, मला सांगा, सुरुवात कोणी केली? दादा हो, तुम्ही मोठे आहे, तुम्ही आपण आज एकत्र राहिलो, एकत्र 10-12 वर्ष झालं आज आपण एकत्र काढलेत। ऐका वहिनी, बरोबर बसून मला अटक करा म्हणून मी बसले एसपी कडे। नाही तसं काय। आणि ऐका की त्याच्यानंतर माझ्या जवळपास 33 कंप्लेंट दाखल केल्या। नाही केली, एवढे नाही केल्या।